नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पनीर लबाबदार. अगदी रेस्टॉरंट स्टाईल असा हा पनीर लबाबदार अगदी घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण बघूयात. तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियंका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात. इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मी टाकणार आहे एक दालचिनीचा तुकडा छोटा घेतलेला आहे. त्याचबरोबर वेलची घेतलेली आहे, 5-6 काळ्या मिरी आणि 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत आणि 2 तमालपत्र टाकलेले आहेत. तर हे छान परतून घेऊयात. त्यासोबतच इथे मी लाल मिरची टाकलेली आहे, लाल सुकी मिरची, ते देखील व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा. तर मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे मोठे लांब लांब चिरून घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मी हे व्यवस्थित आता मिक्स करून घेते. आपल्याला अगदी कांदा जो आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत तो फ्राय करायचा आहे. त्याचबरोबर मी यामध्ये टाकणार आहे लसूण आणि अद्रक. तर मी इथे एक 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच इतकं आलं घेतलेलं आहे. आणि तुम्ही एक 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता आपला कांदा जो आहे तो छान ट्रान्सपरंट झालेला आहे. त्यासोबतच आता मी यामध्ये टाकलेले आहेत काजू. तर काजू मी इथे अगदी 10-12 घेतलेले आहेत, लहान आहे त्यामुळे जास्त घेतलेले आहेत. त्यासोबतच इथे मी टोमॅटो घेतलेले आहे. तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी इथे कट करून टाकलेले आहेत. तर हे सर्व एकत्र आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आणखी एक 8 मिनटानंतर आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे तो छान मऊ झालेला आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे पाणी. तर अगदी थोडंसं अर्धा ग्लास इतकं पाणी मी इथे, अर्ध्या ग्लासालाही कमी इतकं पाणी मी इथे टाकलेलं आहे. तर अंदाजे पाणी तुम्ही इथे टाकून याला आता आपल्याला एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतरच आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे. तर 10 मिनटासाठी मी याला शिजवून घेते आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो हे अगदी छान शिजलेला आहे. टोमॅटोही आपला छान गळाला आहे आणि तो अगदी मऊ झालेला आहे, त्यातला आंबटपणा गेलेला आहे. तोपर्यंत आपल्याला त्याला छान शिजवायचं आहे. तर आता मी यातले तमालपत्र आणि दालचिनी ही काढून घेणार आहे. आपल्याला ती वाटणामध्ये टाकायची नाही आहे, त्यामुळे मी ती काढून घेणार आहे. आता याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि आता आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे मिक्सिंग जार घेतलेला आहे. त्यामध्ये आता हे सर्व मिश्रण आपण टाकून घेऊयात आणि याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे. काजूमुळे आपल्या ग्रेव्हीला छान रिचनेस येतो, थिकनेस येतो, त्यामुळे काजू तुम्ही नक्की टाका. तर मी इथे सर्व मिश्रण टाकून घेते. थोडे थोडे करून मी याची अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ती स्मूथ पेस्ट तयार व्हायला हवी, तरच तुमची पनीर लबाबदार जी भाजी आहे ती खूप छान होणार आहे. तर मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे मोठे मोठे मी क्यूब्स करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीने तुम्ही लहान मोठे तुकडे करू शकता. तर आता आपल्याला हे पनीर जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला हे पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. तर नुसते तेलावर न फ्राय करता मी इथे हळद आणि लाल तिखटामध्ये छान फ्राय करणार आहे. त्यामुळे तुमचं पनीर खूप टेस्टी होणार आहे. नक्की अशा प्रकारे करून पहा. तर अशा प्रकारे मी सर्व पनीर टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मी थोडंसं चिमूटभर इतकं मीठ देखील टाकणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला एक 3 ते 4 मिनटं याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे, त्यामुळे पनीर आपलं जे आहे ते रबरासारखं होऊ शकतं. त्यामुळे याला 3 ते 4 मिनटंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी आता हे पनीर काढून घेते आणि आता या राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला आपला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे आणखी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये आता हा बारीक चिरलेला कांदा, मोठा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे बारीक, तो आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. तर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. तो देखील व्यवस्थित मिक्स करून आता हा टोमॅटो जो आहे तो मऊ होईपर्यंत आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता तेलही चांगलं सुटलेलं आहे, मी एक्स्ट्राचं तेल इथे टाकलेलं नाही. आता यामध्ये आपण टाकूयात हळद, लाल तिखट, त्याचबरोबर धना पावडर अर्धा चमचा, गोडा मसाला मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यालाही पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे ॲड करू शकता. त्यासोबतच मी इथे महाराष्ट्रीयन मसाला जो आपल्या घरचा मसाला असतो तो देखील इथे टाकलेला आहे, तो देखील व्यवस्थित इथे परतून घेऊयात. आणि आता आपल्याला यामध्ये भाजी टाकायची आहे, तर ती म्हणजे शिमला मिरची. तर शिमला मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे. मोठे मोठे पीसेस केलेत तरीही चालतील किंवा नाही टाकलीत तरीही चालेल, पण शिमला मिरची टाकल्याने तुमची भाजी जी आहे पनीर लबाबदारची भाजी अगदी हॉटेलसारखी होणार आहे. आणि सोबतच मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता याला झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं मी याला शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता एक 2-3 मिनटानंतरच आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, कांदा टोमॅटो ही अगदी एकजीव झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. आणि आता आपली जी वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ती पेस्ट मी यामध्ये टाकून घेते. आता ही पेस्ट टाकून आपल्याला पुन्हा एकदा सर्व एकत्र करून याला छान पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हा मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. तर इथे जितका मसाला चांगला परतला जाईल तेवढी भाजीला चव ही छान येणार आहे. या वाटणाचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचे आहे. तर एक 7 ते 8 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता व्यवस्थित असा मसाला आपला तयार झालेला आहे. आणि आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तर मी इथे तुम्हाला जेवढी थिक ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर मी इथे 1 ग्लास इतकं पाणी टाकणार आहे. ते आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला पुन्हा एकदा याला उकळी काढून घ्यायची आहे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा एक 2 ते 3 मिनटं आपण याला ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ती देखील आपण यामध्ये टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. त्यासोबतच मी यामध्ये टाकणार आहे बटर. तर बटरचे मी इथे 2 क्यूब टाकणार आहे. तर बटर किंवा तूप टाकलं तरी चालेल. बटरमुळे तुमची जी ग्रेव्ही आहे ती अगदी हॉटेलसारखी लागणार आहे. तर आता याला एक उकळी आली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत फ्राय केलेले पनीर. तर मी इथे हे सर्व पनीर जे आहे ते यामध्ये टाकून घेते. आणि पनीर आपल्याला अगोदर इथे टाकायचे नाही आहेत, तर पाणी ॲड केल्यानंतरच टाकायचे आहेत. खूप जास्त पनीरला आपल्याला शिजवायचं नाही आहे, नाहीतर ते रबरासारखे होऊ शकतात त्यामुळे. आणि मी यामध्ये टाकणार आहे साखर. तर मी इथे अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी इथे साखर टाकलेली आहे. साखरेमुळे तुमच्या भाजीची चव जी आहे ती खूप जास्त एन्हान्स होणार आहे, त्यामुळे नक्की साखर टाका. आणि त्यासोबतच फ्रेश क्रीम हा आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणू शकता तुम्ही. तर मी इथे 3 टेबलस्पून इतकी फ्रेश क्रीम इथे टाकलेली आहे. आणि खूप रिचनेस येतो फ्रेश क्रीममुळे किंवा काजूमुळे म्हणा, खूप छान अगदी हॉटेलसारखी होते. तर अशा प्रकारे फ्रेश क्रीम टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा याला एक 3 ते 4 मिनटं फक्त शिजवून घेतलेला आहे. आणि वरतून मी टाकलेला आहे पनीर. एक मी क्यूब बाजूला काढून ठेवला होता, तो देखील वरून खिसून टाकणार आहे. आणि त्यामुळे आपल्या भाजीला आणखी थिकनेस येणार आहे, छान अशी थिक ग्रेव्ही होणार आहे. हॉटेलमध्ये जशी थिक अशी ग्रेव्ही असते त्यानुसारच आपली भाजी इथे तयार होणार आहे. आणि अशी ही आपली पनीर लबाबदारची भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी ग्रेव्ही किती थिक ठेवलेली आहे. तुम्ही कमी जास्त पातळ थिक करायची असेल तर करू शकता. तर अशा प्रकारे आपली पनीर लबाबदार इथे तयार झालेली आहे. कोथिंबीर वरतून टाकून घेते आणि आता सर्व करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपला भाजीचा थिकनेस कसा आहे.
तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जर पनीर लबाबदारची भाजी खाल्ली असेल तर तुमच्या नक्की लक्षात येईल त्यांच्या भाजीला किती थिकनेस असतो, अगदी तसाच थिकनेस मी इथे ठेवलेला आहे. आणि इथे पुन्हा एकदा मी थोडंसं पनीर खिसून टाकते आणि इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर मस्त अशी ही पनीर लबाबदार, हॉटेलसारखी पनीर लबाबदारची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा. बाय.